काय कधी होती हिचं? अरे राणी लवकर चाल म्हटलं, लवकर. हो गडबड करायला लागते, हॉस्पिटलमध्ये जाणार फास्ट. हो आले तुम्ही. हे दार नाही लागत हो मला. हो या बरं लवकर, हे साखळी लावा बरं. हात नाही पुरत माझा. आता माय पुरते का? हितभर मायापेक्षा उच्च आहे ना ती. अरे म्हणलं लाव ना बरोबर. पाय जरासा उंच पाय कर लाव. जमत नाही ना. या बरं तुम्ही, या बरं या स्टूलवर चढा आणि हे करा, लॉक करा. हो या लवकर या. बरं आलो मी. गेट उघड, लवकर उघड. हो, मग आज तिकडे अर्जंट जाणं आहे ना, फटकन उघड. का पागल झाली का? तिकडे मामाची बिमार आहे ना म्हटलं, तिकडे भेटायला जायला लागते. तिथे कोणला का मला तू? अरे का पागल आहे का? दिमाग आहे का नाही? अक्कल आहे का नाही? नाही सांगतो तुम्हाला काय आहे तर. तुमच्या अंगाला चकवा काढायला लागते. माझे बाबा तिकडे बिमार आहे म्हणता नाही. आता म्हटलं येऊन राहिले ते, शेतात होते ते. थांबा तुम्ही आता. इथंच राहा. आता कुठे जाता तुम्ही? तुमच्या अंगाला चकवा काढल्याशिवाय तुम्हाला आम्ही इथून जाऊ देत नाही. ऐक ना राणी, तू ते बाबा तिकडे बिमार आहे, तुला माहितीच नाही का? हे बा मी पाया लागतो बा, एक माफी मागतो, पण लवकरात लवकर चाल म्हटलं. ते ऑटोवाला थांबेला तिथं. काही सांगू नका तुम्ही. खूप गोड बोलतोस तर चक्की, माहिती आहे मला. ते ऑटोवाला गेला त्याचा काही विषय नाही. त्याला सांगितलं मी काय आहे तर जाय म्हणून तू. तर तुम्ही आता आत थांबा मुकाट्यानं. जास्त काही बडबड करू नका. मला वाटलं लय हुशार आहे का? हे तर घुटण्यात दिसते जी मला. अहो म्हणलं तुला काही समजते का नाही? तुला माहित आहे का तू बाबा कुठं आहे तर माहित आहे का? बाबा मी फोन लावला ना पप्पाला माझ्या. मग बाबाला फोन लावला, ते म्हणत येत आहे शेतामध्ये आहेत. त्यांना काही झालेलं नाही. आता 10 मिनिटं देतात ते. थांबा तुम्ही आता. प्रत्यक्षच पाहून घ्या. बाबा कायच करा मग? ते खोटे बोलतात का साडू? तुझ्या मोठे जवळ फोन केला ना मला, म्हणून मी इथं आलो. आपल्या चक्वेला सगळी हिस्ट्रीच माहिती आहे आमच्या कुटुंबाची. हो ना, कोण साडून कोण नाही म्हटलं. बा मी काही जास्त बोलत नाही तुमच्याशी. हो कसं आहे, गोड बोलता तुम्ही, मला गोत्यात असाल. ठीक आहे, मी उतरते खाली, तुम्ही बसा आत. हो माझे बाबा आल्यावर बोला. बापा रे कायच करा आता? चकवा म्हणते. अरे मी चकवा नो ना, मी ओरिजिनल मारते हो ना, मारत राव धुटके. नाही काही सांगू नका तुम्ही. आम्हाला माहिती आहे कोण आहे, काय आहे तुम्ही. आता सोक्ष मोक्ष होईल ते. थांबा आता सगळे जण येऊ द्या. ऐक रे बाबा राणी, ऐक म्हणलं तू, खरी गोष्ट आहे बा. मी सांगतो मी चकवा नाही आहे. मी आपल्या गॅरेजवरून इकडे आलो, मला फोन आला. मोठ्या साळवाचा फोन आला म्हणे बा अशी परिस्थिती झाली म्हणे, तुम्ही राणीला घेऊन या म्हणे तिथं हॉस्पिटलमध्ये. असं झालं ते. बाबा किती बोलण्यास सवय आहे म्हटलं. तेच वाटतात ना. नाही म्हटलं तुम्ही बोलूच नका माझ्याशी आता. हो ते माझे बाबा आल्यानंतर तुम्ही बोला काय आहे तर. माझे बाबा सगळे पद्धतशीर आहे. तुम्ही कसं सांगता असं सगळं समजलं मला तुमचं. काही बोलू नका. तुम्ही चकवा आहे, तुमच्या अंगात चकवा आहे. लेकाचा कायच करा? फोनही भुलला माझ्या तिथं. अरे बाबा मी म्हणलं फोन तरी लावून दे. फोन लावून विचार ना. आमच्या घरी विचार, इकडे तिकडे सगळ्याला विचारणं. त्यांचाच फोन आला होता आम्हाला. तुमच्या बाबाचा फोन आला होता सकाळी. हो माझ्या बाबाला, की असं प्रकरण आहे, सतर्क करा. ते शेवटी जे व्हायचं ते झालंच होतं. ते काहीच नाही. आता ते येणारच आहे तर माझे बाबा फोन करणार आहे त्यांना. सगळं सोक्षमोक्ष होणार आहे, सगळेच येणार आहे. कायच करा सर? इथे माबुड्याने इकडे सांगितलं वाटते. कायच करा? बरोबर ठीक आहे पा आता काय आहे तर. पाणी तरी द्यायचं बा म्हणलं. कुठून तरी द्या, पाणी तरी द्या म्हणलं, कमीत कमी पाणी. म्हणलं समजलं ना तुले कसं केलं तर चकवान नाटक? आता झाला, आता कार्यक्रमच करतो मी त्याचा. आता मला पहिले फोन लावू द्या. आता मामा लुटे राहिले. ते म्हणत की बा काही अडचण आली, आपल्याला शंका वाटली तर बा आपल्याला फोन करा. आता मी मामा लुटे राहिले फोन करून देतो. लवकर लावा बापा. बरं झालं त्याने आधी सांगितलं, नाही तर आज पोरगी गेली होती आपली हातची. हो लावा फोन लावा त्या लुटेरीले. हो लावा. हो हां बोला. हॅलो के बोलतो म्हणलं भुजंगराव. तुम्ही सांगितलं का नाही? हो ते आमच्या जवळबद्दल तर खरोखर म्हणलं बा खरी घटना आहे ते. हो आता मी इथं धाईत पंप मारू राहिलो फवारायचे, आणि तिकडे म्हणते ते ऑटो घेऊन घरी आहे माया. म्हणे महापुरील म्हणे बिमार आहे म्हणे, हॉस्पिटलमध्ये चाल लवकर ऑटोत बसून. तर म्हणलं आता त्याला म्या अंदरे कोंडाला लावलं खोलीत नाही. हो तर बरोबर केलं ना. का कसं करू मग? असं म्हणजे आपण सांगितलं ते शेवटी सत्य झालं नाही का? असं वाटेच तरी मले. डाका तिकडेच टाकते म्हणलं ते. काही काळजी करू नका तुम्ही. आता कोणी मुलगी घरी आहे समजा नाही का, आणि त्याला कोंडलेलं आहे नाही का? हो मॅच सांगत दिले मला साखळी लावून घे, कुलूप लावून घे, अंदरी दडपून दे. हो तर म्हणलं बरोबर केलं का नाही? आता मग काय करू, कसं करू? म्हणलं आम्ही निघतो वावरातून आता. तुम्ही या म्हणलं फटकन काय करायचं ते. नाही तुम्ही काय करा, पहिले अर्जंट फोन मारा पोरीले. म्हणा राखोळा असेल ना घरी समजा, काही आपलं राख आपली लाकडाची किंवा गौरीची, तर म्हणलं त्या दरवाजाच्या भोवती मारून दे म्हणा ती. म्हणजे ते कसं उपकून जाणार नाही. नाही तर मग काय फायदा ते काय कुठूनही जाऊ शकते. हो आहे ना आपली चूल आहे ना. हो चुलीत असनच राखोळा. बरोबर ते टाकायला लागते नाही का? काहीतरी करा लागन ना. मग काय ते 11 आणि 21 कशी निघणार? हे पण तुम्ही काय करा, लवकर फोन करा. ते राख असते ते पूर्ण घराले प्रदक्षिणा घालून ते टाकून दे म्हणा. म्हणजे मग कसं सुरक्षा कवच घराले होऊन जाईल. म्हणजे नाही तर मग कसं सटकून जायचा तर बसा लागन. मग तोपर्यंत मी येतो. अजून पुढचं करा लागते ना, त्याच्यापासून पुरं वधून घ्या लागते ना आपल्याला. काय काय केलं त्यानं तर. मी निघालो इथून समजा, आणि तुम्ही निघा फटकन. हो या असं आहे नाही का? बरोबर ठीक आहे मी सांगतो तिले तसं करायला लावतो. बरोबर या तुम्ही. या ते आमच्या यायला फोन करून देजा बरं तिकडे. ते आमचे ते युवाईले हो त्याला इकडे बोलावून घे जा.
त्याला तर पहिले करावं लागते ना बा 21 घेणं नाही का मला. हो ना बिलकुल बिलकुल हो त्याला मिस करतो. तुम्ही फक्त लवकर सांगा त्याला. जा जा लवकर फोन करा. बरोबर ठीक आहे हो काही हरकत नाही. बरं का त्रिमूर्ती कुकडे चालले का म्हणलं काय आज दिसलंच नाही सकाळपासून कुठं होते बा तिकडे गेलते ते चकव्याचा म्हणते काय बंदोबस्त लावायला गेले म्हणते नाही हो काय मामा लुटरीच्या इकडे गेलते वाटते ना. पण आताच उतरलो नेमकं हो म्हणलं काय आता घरी जातो वावरात यावं म्हणून इकडे आलो हो ऑटो त्याला पाठवून तिकडे पैसे देऊन दिले मग काय बाबा पण काय करता आता शेवटी म्हणलं गड्या आपल्याला काही ना काही मार्ग काढायला लागत. हा चकवा म्हटलं की कसं महाराष्ट्र जमते का तर आता आहे बा विषय मिटला म्हणला आपला कारण की आज त्यांना सांगितलं की आजच्या आज पूर्ण निकाल लावून देणार आहोत 100% समोर तुम्हाला चकवा हजर करतो आणि त्याला खाडा निवाळा करून सगळं कबूलही करून देतो. खरंच लागते का म्हणा निकाल मला नाही वाटत बा. मग काय तर पैसे किशी काळासाठी केलं असं नाटक. पैसे किशी किती घेते म्हणते हा किती मागितले पैसे द्या ना. पैशाचा काही विषय नाही. पैसे द्यायचं असं म्हणणं आहे की बा त्या चकव्याले समोर केलं आणि त्यानं कबूलनामा केल्यानंतर मग पैसे द्या म्हणे. हो म्हणजे आधी पैशाची गरज नाही. 21,000 फायनल केला आम्ही. हो 21,000 बाबा मी कठीणच काम आहे असं पण मी सांगतो ना शक्यता कमीच आहे बा. मला तर वाटते बा भंडून राहिला ते काहीतरी मला खरं नाही वाटत त्याच्यात. नाही होईल ना पण संध्याकाळ जरी नाही झाला आज होईल उद्या होईल पण आपण का पैसे दिले त्याले हा करे ना प्रयत्न करून राहिला ते आपल्याला काय करायला लागते ते म्हणे ना मी 100% 5 वाजे लोक कार्यक्रम करून टाकून त्याचा. जाऊ द्या काही आपला बसले तिच्या कॉन्फॅक्ट जाऊ द्या चला येतो मग आम्ही या तुम्ही या. मला वाटते तिकडलाच फोन आहे 100% थांबा पाहू तिकडे पाहू दे घरी नाही आलं तर फोन आला. बोला लुटेल साहेब काय म्हणता हो. काय म्हणलं होतं आपण झालं म्हणलं काम फत्ते झालं. हो चकवा हातात लागला म्हणलं आपल्या. कोंडला ते बिरकू एका खोलीतनी कोंडून आहे म्हणला. हो काही विषय नाही. येऊन जा लवकर तिथं आपला देंडकेच्या घरी येऊन जा देंडकेच्या. काय अंदाज झाला तुम्ही तरी म्हणेच तुम्ही नाही का तिथं जाऊ शकते बा तिथं गेलाच म्हणते ते नाही सापडला का मग. लय हिंमतवान पोरगी. मग काय तर राणीबाई हो तिनं त्याला असं खोलीतनी कोंडून ठेवलेलं आहे कुलूप लावून. बिना पाण्याचं मारते का काय सांगावं त्याला. काही काळजी करायचं काम नाही आहे. या तुम्ही आता बिलकुल तिथं सगळा खाडा निवाळा होणार आहे. मी निघालो तिथून आता. म्हणजे कसं काय म्हणजे नेमकं झालं कसं काय प्रकरण कसा काय अटकला त्याच्यात. कायले म्हणते बातच चकवते ना ते पोरीले म्हणे तुझ्या बाप म्हणे बाबा तिकडे हॉस्पिटलमध्ये भरती आहे म्हणे चाल लवकर. मारुतीच्या रूपात गेला आणि आता त्याला तिला ऑटोत घेऊन चाललाय होता. बरं झालं ते लवकर आपण त्याला बुद्धी दिली म्हणून सुचलं त्या पोरीनं कोंडून घेतलं त्याला. हो तर चला आता लवकर या तिथं काय आहे त्याचं काळाचा आहे कार्यक्रम आता या तुम्ही. बस 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 करा कार्यक्रम करा मस्त त्याचा आता धुवून धावून वाहू घाला त्याला आता. हो चक्र वॅट वाळा सहित पुरं मागचं पुढचं वसूल करा आता. ते शिवल्या गिवल्याचं सगळं प्रकार विचारून त्याच्या तोडून काढून घ्या ते. हो येतो आम्ही आता फास्टमध्ये. म्हणते हो काय आहे काय म्हणलं सापडला म्हणते का लागला ना हाती. अरे बाबा त्या पोरीला म्हणून राहिला होता ते म्हणे बिमार आहे म्हणे बाप सांग आता किती म्हणजे चकवणं झालंय किती त्याला बुद्धिमत्ता फवारा आहे बा हे आहे कसं माहीत झालं. कमाल बाबा चकवा म्हणून हात जळा आता अटकला म्हणा भाऊ तू मामा लुटे सावडीत आला तू आता. चला चालता का तुम्ही चला चालता नाही आता आम्हाला आमच्या सोयीत राहा लागेल ना आम्ही कुठे येतात तिकडे. हो असं असं हो का जाण तुम्ही नाही मी काय आता पाहा तुम्ही मला तर काही खरं नाही वाटत तरी बी तरी जाऊन या बा तुम्ही पहा काय तर. जाऊ दे येत नाही आपण चालले जाऊ. चला म्हणून लवकर याटून चालले जाऊ आपण. आम्ही तर मारते लेखाचं गॅरेजून तिकडे खायला गेलं तर भेटायला गेलं तर वाटते लेखाचं नाटक वाटते होत्यात असं मारुतरावच्या रूपात सापडला म्हणते नाही तिथं मग समजा काय सांगून राहिला तर ते फोनवर तेच म्हणते ना मारुतरावच्या रूपात आला तिला घेऊन झाला होता ते ऑटोत बसून मग काय हो आता ते आता पुढचं पुढे काय आहे तर आम्ही सांगतोच तुम्हाला फोन करून. हो चल बरं लक्ष्मण देवर आम्हाला 84 सीट पोहोचून. हो चल आम्ही तर 84 सीट काढता गाडीचं काम आहे बरोबर हो ठीक आहे बा हो चला बसा कसं बी मला बसायला पुढे आपलं कसं आधार कच्चं. झुबऱ्या हो भान्या इकडे रे इकडे दे फवारा राहू दे फवारा पहिले इकडे. हॅलो काय झालं बरं आता गेलते ना घरी. अरे काय आहे आलो काय म्हणलं गेलते तुम्ही लक्ष्मणरावच्या गाडीवर बसून गेलते बा चांद म्हणे कसं काय म्हणलं करू वापस काय राजा सर धिंगाणा वाजला ना मारत्यानं घोर केला ना घोर तिकडे गेलं ते काय मराल तिकडे राणीला भेटाले तिकडे चंद्रीला गेलं ते ट्रॅक्टर दिलं तिथं गॅरेजला लावून आणि तिकडे गेलं केला घोर. काय ते हाता काय केलं त्यानं नवीन आता अजून काही केला काही चुका काय निरा घोर झाला ना सगळे उलटे पत्ते पडून राहिले ना आता बुडा आणि ते मुक्षरा भाऊ आले तर आता नेमके वावरात येऊन राहिले होते मी इकून चाललो आता नेमकंच तिकून फोन आला लुटेरे म्हणे 6 वाजेपर्यंत काम होते म्हणे आणि झालं म्हणे सापडलाय म्हणे ती मग मारते तिथं गेलं काय होतं तिथंच त्याला पकडलं बा हेच चकवा आहे असं करून त्याला अंदर कोंडलंय म्हणते. आम्ही तर मारते का त्याच्या रस्तेच काम करते बा काही सांगून सवरत झालं पाहिजे आणि बरं मग त्याला फोन लावा तुम्ही बरं भारती कुठं आहे काय जरा संपर्क साधा द्या सगळं ते बरोबर आहे नाही का. हो त्याला म्हणजे कसं इथून हँडल करू आपण काय बोलायचं काय नाही ते कसं घोर करते ते हो घोर करतेच ते मला त्याला फोन लावलं की जमलं कामच झालं मग आपलं. आता कसं तुमच्या मार्गदर्शनाची आवश्यकता आहे त्याला सक्त पण नाही तर त्याचं काही भडबड सांगून आम्हीच केलं सगळं झालं सगळं आपला धिगाणा मॅद्रे सासऱ्याला 30,000 कुठे आला मग नाही करतो मी बरोबर करतो फक्त फोन लागला पाहिजे. झाला 5 मिनिटात कवर करतो मी काही टेन्शनचं घ्यायचं काम नाही आपल्याला थांबतो फक्त फोन लागू दे. इरा पागल माणूस आले का मग आज इथं फोन ठेवला आता मी मला परेशान करू राहिलं माहिती काम. हॅलो हां बोला कोण बोलता कोण तुम्ही कोण बोलता म्हणलं हे फोन मारुती झुटकेचा फोन आहे ना तुमचा आवाज वेगळाच येऊ राहिला मला.
काय माणूस आहे राजा, फोन इथं ठेवला आणि ते चालले गेले घराकडे. मग काय तर. पण आता हे इथं त्याचा फोन आहे, तो विसरले ते. घोरच झाला रे. म्हणजे मारुतराव धुटकेचा फोन तुमच्याजवळ आहे नाही? गॅरेजवाले का तुम्ही? ते काय तर गॅरेजवर इथं ट्रॅक्टर आणलं त्यानं दुरुस्तीले. तर म्हणलं ते इथं त्याचा मोबाईल आहे, लागला तेव्हा घेऊन जा तुम्ही. हो नाही त्याला पाठवून द्या. वाजलं 5 वाजला आता नाही का? म्हणजे कॉन्टॅक्ट कसं साधा आता मारते सांग. बरं ठीक आहे काही हरकत नाही, आम्ही घेऊन जाऊ उद्या. नेमकं तुम्हाला काय सांगितलं, कुठं गेलो काय असं सांगितलं असेल ना? आता काय मला काय सांगितलं ते काय फोनवर बोलले बा, कोणा सांगत गेले ते. हो आता ते म्हणे मी सांगत त्याला उद्या या बा. तो आज काही होत नाही काम. बरोबर राणीच्या भेटीला गेलं ते तिकडेच अटकलं. देणकीच्या कानावर कोण गोष्ट टाकली असेल आणि तिला अटकून द्या ना आता. बरोबर ठीक आहे ना, काही हरकत नाही, राहू द्या मोबाईल. उद्या तेच घेऊन जाईन, पाहता ते. काय करता तुम्ही आता? तिथं मोबाईलच आता गॅरेजवर ठेवला तर कोणाशी संपर्क साधा, काय कोणाला सांगा? आता ते तिकडे त्याचं काय करते काय सांगा बाबा. पाणी तरी देता मला कमीत कमी दिले. कठीणच काम आहे आता, काय होते तर. कसं काय झालं, कसं काय भारतीय एकदम खोडलं कसं काय म्हणलं का? त्याला का माहिती होतं का हे प्रकरण? पण आता हवेसारखी वार्ता पसरल्यावर त्याला माहित नाही होत का सासऱ्याले की बा आता जवळ चकवा म्हणून लोकांना फसून राहिला असं तसं. असं कोण सांगत असेल की बा पाहिजे सतर्क करा. मग आता ते सतर्क असेल, दिसला आला दडपला. आता काय होते काय नाही. आता मामा लुटा रेन ते काय आता त्या बुडा गिडा गेलेत बा, आता तिथं काय होते काय नाही तर. मला एक तर देणगी मी आता कसं बेंडोक माणूस आहे ते. काय करते काय नाही मारते आता, काय म्हणते मारते का काय करते तर. कसा चकवा काढते त्याच्या अंगातला तर. आता काही मार्ग पाबरला काहीतरी करा चंद्रभाऊ, काही मार्ग सुचवा. एक तर खर्च झाला त्यातला. आता कुठून फेडायचीच पाहिजे बा, जवळूनच द्या लागते काय सांगा. आता कसं काय होईल हो. बा बाबाशी काहीच नाही पैसे सध्या. नाही तर मग सध्या बा आता तुम्ही काही कोशिश करा, मग ते प्रकरण उघडकी झालं नाही पाहिजे बरं. मॅ का कमी गमावले का? मग काय तर 70-80 हजार मॅ गमावले ना. पण मला फेडून द्यायचं पाहिजे ना. नाही काही तसं येऊ देत नाही म्हणा, मी निपटतो बरोबर. फक्त आता मला काय करायचं ते सुचू द्या आता. चला बसू तिकडे चला. काय आता सुचवा काहीतरी. अजून तर झापऱ्या यातच राहिला. हेच तर प्रकरण आता आंगला टिवरायला वाटते. चला चंद्रभाऊ करा हो, काही विचार करा राजा. टाइम नका गमावरा. ते तिकडे लुटेरे पोहोचून जाईल, ते सगळा कार्यक्रम होत जाईल, मारते सांगू सगळं. भडबड चला मग आले आपल्या गयाशी. बरोबर मला लवकर काहीतरी सोचा. हो ना, मोठं मुश्किलचं काम आहे हे. नामुशी होणं आहे आणि पैसे जाणं आहे. बरोबर आहे, एक आयडिया आहे याच्यात. फक्त कसं जराशी झीज सीन करायला लागेल आपल्याला. हो त्याशिवाय पर्याय नाही आता. काय करायचं काय? तर कसं आहे, आपल्याला 5-25चा झटका याच्यात नाही. हो 6.5 लाख भेटले आपल्याला. हो या लुटेरेले आपल्याला लवकरच जाऊन रस्त्याने कुठेतरी कटवा लागते. हो काऊन की त्या बुड्याने त्याला 21,000 रुपये देतो म्हणून सांगितलेलं आहे. 21 मध्ये त्याचं सेटिंग व्हायला आहे. आता 21,000 जर ते देत असेल तर आपल्याला काही ना काही 5-25 शिल्लक द्या लागेल याले आणि कटवा लागेल. विषय मोकळा यायचा. तिथं जाऊन ते कार्यक्रम जे करा ते करते मग. म्हणून म्हणलं कसं 50ची धरून पकडा तुम्ही. 50 यातले चालले जाईल, चालते का? तर आपल्या का कोणत्या घाबाचे आहे मग? जाऊ द्या 50 कमीच भेटले म्हणा. जाऊ द्या, पण हे बा भारतापर्यंत पोहोचला नाही पाहिजे. हो काही नाही तर कसं आपण बरं. हो लवकर चला बघा. गाडी काढ भाऱ्या लवकर चालले जाऊ आपण. तसं कर भानू. हो आपली गाडी काढ फास्ट. हे आताच गेलेत पुढे 10-15 मिनिटं आधी. आपण निघतो याच्या पुढे. हो चालते. लुटेरे तिकडून निघालाच असं आपल्याला बरोबर फाट्याच्या तेवढ्या ती कुठे ना कुठं तरी ती हातात लागतेच ती. हो इकडे येऊन राहिला ती शेंद्रीकडे. चाल मग. तसं करता का मग? चला मग 10 मिनिटात गाडी काढली. चला लवकर पळत. का मंदात उभे राहता राजा? ब्रेक स्लिप मारते ना बाबा बरसातचे, समजत नाही का काही? काय आहे तुमचं? तुमच्याशी काम होतं. आमच्या मला काय माहिती पहा म्हणलं. हो ते तिकडे आहे, त्या गाडीच्या बाजूला. अरे बाबा, हे तर लय मोठी हस्ती आहे बाबा. हे कशी काय आली इथं आता? हा बोला जी. काय नाव तुमचं म्हणलं? काहीतरी घनघन. हा शांताराम घनघन. नाही ना, घनघणे शांताराम घनघणे. ते जाऊ द्या, काही असं नावाचं. या ना इकडे. तुम्ही थोडंसं मतच बोलाच तुमच्याविषयी. या इकडे. इकडे म्हणजे मा सांग काय का मा सोयराना धायरान कुसं काय बाबा, मान ना मान मैत्रा महिमा. बरं ठीक आहे ना. हो लवकर अटपत घ्या. मला कसं अर्जंट जाणं आहे तिकडे. अर्जंट जायचं आहे. माझ्या फायद्याचं काम आहे. कुठं बसता लवकर सांगा काय आहे तर. याद कर तुम्ही, तुम्हाला बरोबर सांगतो ना मी. या ना, तुम्हाला गचकोच आहे ना आता तुले. 25-30 मन लागेल आणि गचको लागेल. ये इकडे. या इकडे. काहीतरी डाव आहे यायचा नाही का? हो बहुतेक पाहा लागन बा बरोबर हिशोबा नाही का? पण इथं हातची अर्धी गमावं लागन एकच्या मागा लागल्यानं. हो पाहा लागन काय बोलतं काय नाही तर. सतर्कच राहा लागन मले बी. हो हायच्याला कशी मोठं रेगाचं मोकळ्या वाहनाचं काय माहिती किती मागते तर. या ना इकडे या ना. तर काय मग आमच्या गावचे आलते तुमच्याकडे नाही? हो काय म्हणतात मग ते चक्क्याबद्दल काय म्हणणं काय द्यायचं? काहीतरी हात ओले आहे यायचे नाही का? म्हणून जाय. हो काही नाही, ते काय आपलं मारुती धुटके नावाचा एक युवक आहे, तर त्याच्या अंगातनी ते काय चकवा येते आणि लोकांना फसवते तुमच्या गावातनी. असं प्रकरणाबद्दल माझ्याकडे माणसं आले होते तुमच्या गावातले. तर आता त्याच्या संदर्भातच मी चाललेलो आहे त्याच्या सासरेबाच्या घरी. तिथं त्याला म्या अटक केलेली आहे. हो इथूनच समजा आपल्या शक्तीनं. तर आता मी तिथं जाऊन त्याच्या तोंडून सगळं वधून घेणार आहो. बस झाला विषय क्लोज. हो तिथून निघणार.
इथून गेलं म्हणजे काही आपलं निरा फकाड्या मारते. बा मी काय म्हणतो, तुमचं सगळं माहिती आहे मला, काय काय नाही विषय. हा किती रुपये देऊ राहिले ते, देऊन किती राहिले मला सांगा ना. तुम्हाला इनमिन काय 11,000 रुपये देऊ राहिले तुम्हाला ते. ते काही भेटू मले, तुम्ही काय, तुम्हाला काय घेणं या प्रकरणाशी? हो, तुम्ही तुमचे कामं करा ना, मला मला करू द्या, बस झाले मला तेवढे. मी काय म्हणतो, तुम्ही त्या 11च्या आणि 21च्या मागं लागू नका. तर मी तुम्हाला 30,000 देऊन राहिलो. फक्त तुम्ही जाऊ नका. तिथं जाऊ नका, इथूनच कळून चालले जा. गाडी झाली पंक्चर काही सांगा तिकडे, पण तिथं जाऊच नका. हो हो हो, म्हणजे काऊन नाही जाऊ, म्हणजे काय, काऊन जायचं काऊन नाही, म्हणजे काय अडचण काय तुमची तिथं गेल्यात? कसं आहे, आम्ही इथं चिंतक मारुती तुटक्याची. हां ते कसा जवळ होऊन राहिला, आता लग्न आहे त्याचं लवकरच, तर म्हणून म्हणलं कसं तुम्ही जसा पान उतारा होईल, सगळं बरोबर नाही होणार ते. म्हणून म्हणलं बा जे काय झालं ते जाऊ द्या, निपटून घ्या. हां तुम्ही इथून कळून जा, 1/30,000 बा थैली संगच आहे. यायनच लाटले रे 6.5 लाख, बरोबर आहे, म्हणून जाऊ देत नाही. हे का, मी काय म्हणतो, मी काही कच्च्या गुरुचं चेला नाही आहे, मला सगळं लक्षात आलेलं आहे. या चकवा प्रकरणामध्ये तुमचे 3 आणि ते 1 चौघाचा मोठा हात असला पाहिजे. बरोबर आहे, म्हणूनच तुम्ही मला कसं आहे का रोखून राहिले. 6.5 लाख रुपये तुम्ही टिपारी दिलेली आहे एका माणसाले, तर ते तुम्ही दडपलेले आहे. आणि तुम्ही आता म्हणता की सांगू नका. नाही, आता तर बेदक्कच सांगतो मी, आता काहीच विषय नाही राहिला. बस आता निघतोच मी, आता झाला फायनलच झाला आता. नाही ना, हो थांबा, ऐका तुम्ही राजा. अरे आम्ही कायले घेतले आणि कायचा काय विषय आहे. फक्त एवढ्यासाठी बा हितचिंत घ्या ना, त्यानं बा लग्न चांगलं सुरळीत झालं पाहिजे, त्याच्यामध्ये आडी नाही पडायला पाहिजे अशानं. हां म्हणून म्हणलं बा 30 घ्या आणि रवा नावा. नाही नाही भाऊ, एकच सांगतो म्हणलं मी तुम्हाला. हो, तुमच्याजवळ 6.5 लाख रुपये आहे आणि चौथा हिस्सा जर पडत असेल, पाचवा 4 तुम्हीच आहे ना, 5वा हिस्सा पडत असन तर मी पाहतो काय करायचं तर. हो, तिथं जाता लागतेच मला, तिथं फॉर्मॅलिटी करतोच मी. हो, पण आता कसं आहे, तुमच्या बाजूने निर्णय देतो, पण आपल्याला 5वा हिस्सा पाहिजे. त्याला देऊ द्या ना बाबा, आपल्या घरच्या जाऊ द्या, देऊ द्या. राजा म्हणजे आम्ही मेहनत केली, तुम्ही म्हणजे आयतीच घेऊन चालले ना, तसं नसते ना. हे बा तुम्ही काय करा, 50 घ्या. 50 मध्ये सेटिंग करून टाका, जाऊ द्या तिकडे. आता का तुमचं काय याच्यात नाही. म्हणजे अरे मी हा खरा वाटेकरी आहे. मी आता 50% मागायला पाहिजे तुम्हाला, पण जाऊ द्या बा म्हणलं. आता तुम्ही चौघं लयच तडफड करून राहिले. तर हे बा ठीक आहे, चौथा आणि 5वा हिस्सा देता का? तर ठीक आहे, नाही तर निघालो मी. तसं म्हणता नाही का? बरं ठीक आहे, ठीक आहे. बा फक्त कसं निर्णय आमच्या बाजून लागला पाहिजे. हो चकवा गिकवाचा तुम्ही काहीच सांगू नका जास्त, याच्यात काहीच नाही म्हणा. ते हे नील आहे म्हणा, नील रिपोर्ट देऊन द्या, विषय मोकळा करा. बरं ठीक आहे, मग ही शिवाटी काही आहे, मग ती काही भेटन काही मले? नाही आजचीच गोष्ट. आता हे विषय नाही पडला की तुम्ही या ना, मला फोन करा, तुम्ही झालं की या आजच देतो तुम्हाला पैसे, तुमचा हिस्सा काय ते. बरं ठीक आहे ना, मग संध्याकाळी आलाच चालेल ना. मग समजा इकूनच समजा, हां मी फाट्यावर येईल, मग ती काय तुमचं तर पैसे तयार ठेवा तुम्ही. हो ना, इथचं तर निपटा बोल तुम्ही. इथचं निपटलं की मी तुम्हाला फोन करतो, तुम्ही मला फोन करा. निपटलं बाबा, बस फाट्यावर आले तिथून मी पैसे घेऊन येईन आणि तुम्ही या इकून. मग हे निरेपिरे झाल्यावर सगळं बरं चालते ना, मग काही हरकत नाही. या तुम्ही, मी फोन करतोच तुम्हाला. इथचं निरेपिरे झालं की पैसे बिलकुल तयार ठेवा तुम्ही. चला आलोच मी. बरं मग कसं काय करू, आम्ही येऊ का मग काय करू म्हणलं. आलो असं चाललं का? तुम्ही काय लिहून राहिली हिस्सा लावाल तिथं, तुमचा माझा काही संबंध नाही आता. ते उद्या हिस्सा भेटलं तर चला, आता मला कपडे चेंज करावं लागते, नाही तर मग तिथं का असं जाऊ का? हां जा तुम्ही आता घराकडे, थांबू नका इथं. हां ठीक आहे मग. राजा क्षेत्र भाऊ हड्यासारखा एक हिस्सा घेऊन गेलाय रे. हो अजून आता काय होते काय नाही पुढे, जरा जरा निपटच म्हणा बरोबर. उद्या एक भाऊ म्हणा भाऊ आपला, मग आता 4 भाऊ आहे तर 5 भाऊ जाऊ दे तिकडे, काय असते. पण आता कसं करतं, हां प्रकरण तर आपल्या हाताखाली आलं ना, निपटला नाही. नाही तर मग कसं अजून आपल्या रातभर झोपाली असते का? झाला आता हे विषय मोकळा झाल्यासारखाच आहे. हे करते आता तिकडे काय करायचे. चला आता घराकडे. काही विषय नाही, आता टेन्शनचं काम नाही. निरंजन आली रे आली, आता तुझी बारी आली. चकव्या निघ बाहेर. अरे सुप्रीमोचा भाऊ वगैरे नाही म्हणजे कपडे ते काय होते राजा, कोणत्या याला कलकीत आला का? अरे बा म्हणलं थांबणं जरा, आपल्याला माहिती आहे ना सगळे, आपण सांगा काय इतकं दाखवायचं काम नाही ना आपल्याला. माहिती आहे ना ते गुण संपन्न आहे म्हणून माहिती आहे ना. कर ना बा काय आहे तर अंदर थांबेला आहे ते. लवकरात लवकर काय आहे त्याचा बंदोबस्त लावा मला चकव्याचा, जाय ते कोंडून ठेवायला त्याला. हो ना, आपण करावं लागते ना, काहीतरी फॉर्मॅलिटी असते ना ते. तर मी काय म्हणतो, पैसे आणले ना संग पैसे नको काळजी करू, स्कॅनर दिला पैसे. आजकाल काय पैसे काय बँकेत जाण्यास राहिला काही. तू फक्त काम करून दाखव, काय होते काय नाही सांग मला. तू फक्त याच्यातला चकवा बाहेर नाही, 6.5 लाख रुपयाचा शोध लाव. बस लागला समजा. आता काहीतरी आपलं जरा पोतीरा फिरवा लागेल, निघा लागेल. बरं ठीक आहे ना. चला दाखवून द्या कुठं आहे ते बेंडके. चला दाखवा ना. वाटच पोराले तुमचे. चला पाणी गिनी घ्या पहिले. चला.
नीम 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 क्लीम 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 क्रीम 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 रिंगबा 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 रिंगा हुहा 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 हुहा. बाबा हेच याचा बाकी होता आता नाही का, हे हिस्सा टाकते 100%. काय म्हणते आता. ओम शाम 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 शाम. बेस्ट लावून राहिलं नाही, लातीनं तुडलं असतं पण ते कसं घेऊन देऊ नाव ना, म्हणून कसं निपटारा करा लागते. आता याच्याजवळ जरासं अंदर घुसा लागल, मार्ग काढा लागल. थांब ना, तू आले तुये दिवस भरले म्हणलं. हो तुला आजच्या नाही अंगातला बाहेर काढला तर मले म्हण तू लय गुन्ही दिसून राहिला, मले बेस्ट लावून राहिला तू नाही. मी नाही ना बा चकवा, किती सांगा तुम्हाला. तुम्ही कोणी आणला आणि काही महाराज आणला, मग अंगात काहीच नाही ना. मी स्वतः सांगून राहिला, मीच हो म्हणून. असंच सांगून राहिला ते आहे. मगापासून पाणी नाही दिलं त्याले. नाही, पाण्याचा काही फरक नाही पडत त्याले. लोक आलेच तर पाण्यापासून येऊन मारते ते, पाण्याची आवश्यकताच नाही नेली. थांबा तुम्ही, इलाज माझोड आहे त्याचा. काय हो मला अंदर जाऊ द्या, याची बरोबर करतो मी. कुठं याची नस दाबा लागते ते मलेच आहे. हो तुम्ही कोणीच थांबू नका, तुम्ही इथून चालले जा. हो 100 मीटरच्या आत कोणीच थांबू नका, लवकर बाहेर जा. राग टाकलेली आहे ना बरोबर, तेच म्हणलं. असं म्हणजे 100 मीटरच्या आत थांबा नाही लागत नाही, असं म्हणजे कहून काय आहे काय. मग तुमच्या अंगात घुसन ना ते, याच्यातला निघून तुमच्यात घुसन कोणाची तुमच्यापैकी. म्हणून म्हणलं 100 मीटरच्या इलाक्यात याची पॉवर चालते. लवकर बाहेर व्हा तुम्ही. असं कोणी अंदरचे सगळे तिकडे घेऊन जा, असं आहे ते नाही. बरोबर ठीक आहे, जातो आम्ही 100 मीटरच्या बाहेर नाही का. हो करा मग काय इलाज तुमचा. करतो ना मी, बरोबर करतो ना. हो एकाला एकच पाहिजे. थांबतो आता. जा तुम्ही जा आता, मी काढतो याचं काम. बरोबर करा मग. पाहिजे फक्त करा, फक्त आमच्या जवळ काही झालं नाही पाहिजे. ठीक आहे करा मग. आता गेले ते आता नाही का, आता येईल. आता दरवाजा उघडा लागन, बाहेर काढा लागन. का रे हो महाराज, अरे काहीच्यातच काही नाही. तुम्ही काय करता आणि कोणता इलाज करता मावर. काहीच नाही ना अंगात, का चकवा आहे का काय आहे. सगळ्या म्हणलं गोष्टी मॅच केलेल्या आहेत. मी सांगणारच होतो तुम्हाला, तुम्हाला विचारलं नाही ना. सांगतो बस, सगळं सांगतो, खरं खरं सांगून द्या तुम्ही. मग काय तर बसले आपले. मी सांगतो ना, मॅच केलेलं आहे सगळे. मुका बसणं सध्याशी कायले सांगून राहिला. करतं घो सगळी हिशेवाटी वाया घालतं का. तसे बा मॅनेजमेंट झालेलं आहे सगळं. शांताराम घनघणीची भेट झालेली आहे मग. काय करायचं ते सगळं मी तुला समजावून सांगतो. पहिले दरवाजा उघडू दे, तसं तसं करायचं आहे, आणि इथून लवकर रवाना व्हायचं आहे. काही आपलं रे सांगून नाही राहिला होता, बरं झालं विचारलं नाही मी. बापरे, म्हणजे शांताराम भेटले का. हो सगळं सेटिंग झालेली आहे ते. फक्त तुम्हाला बाहेर काढणं आहे, तुम्हाला 2 गोष्टी सांगणं आहे, काय नाटक करायचं ते. ठीक आहे, थांबा उघड तुम्ही. स्वा स्वा सांग, निघतं का नाही, का जीवाना जात. सांग लवकर. हो जा रहा हूं, कुछ नहीं चाहिए, भाग रहा हूं मैं, भाग रहा हूं. मी इथं कसं काय मी. भाग गया. गेला चकवा गेला. बस काही राहिलेलं नाही. आता माणूस आपला खऱ्या रूपात आलेला आहे. आता हे आग बंद कर लागा. स्वा. बाबा इथं तुम्ही कसे काय. काय झालं काय म्हणलं, इथे येऊन कोण बांधलं म्हणलं. काय केलं काय म्या. बापरे, काय रे का मारती, कसं रे म्हणलं. का किती का लोकांना चोटा दिला तो. मी अरे मला काहीच माहित नाही. मी तर इथं कसं आलो हे समजून नाही राहिलं मला. महाराज निघाला का म्हणलं. काही राहिलं नाही ना आता. नील पण टपलू पाबा आताच मग, नाही तर अजून काही नाही. आता काय अंशी राहिला नाही आता चकव्याचा. विषय मोकळा झाला आता. 16 द्यायले आणि जा आता घरी जा निवांत. आता तुमच्या भोवती आसपास ते हिंडणारही नाही आणि तुमच्या रामपुरात येणारही नाही. झालं, मोकळं झालं आता. पण ते पैशाचा विषय ते काय काहीच नाही विचारा ना. अरे पण महाराज ते गेला चकवा, पण ते पैसे कोण नेले ते विचारा ना, ते सांगा ना. तर आधी कोण नाही सांगितलं. हो चकवा अंगात होता तरी बरं, काय हरकत नाही. अजून टाइम गेला नाही आहे आपल्यावर 5 मिनिटं. हो अजून काही लय दूर गेला नसन. ते बोलाव का दिले. टाकू याच्या अंगात. हो माय पोरग होते फालतू घालसन डबल अजून. मग काय ते 6.5 लाख ज्याचे गेले ते 5 पैसे झालं. ते जाऊ दे, जिकडे गेले तिकडे आपल्या काही करायला लागत. हो ना, पण ते काय काय माय पंपाचा तरी पता लावला होता मला. 6.5 गेले तर गेले, पण ते माय पंप गेलं ना. आता इथं का पंप महत्वाचा आहे का माणूस आहे राजा. आमचं जवळ कसं आहे तरी आता सुद्धा सुखरूप झाला तर मुगार आहे ना. आता बस मुगाटन बसा. त्याला सोडू लागा द्यायले. चला आता म्हणलं फीचं कसं करता म्हणलं. फी कोण देऊन राहिलं 21,000. पण आता ते पैसे आम्ही म्हणलं ते भेटल्यावर मग देत होतो बा त्याच्यातून.
नाही 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 21,000 रुपये तुम्ही आत्ताच्या आत्ता द्या, नाही तुम्ही हे पहा म्हणलं चकवा तुमच्या अंगातही घालू शकतो. आत्ताच बोलाव तुम्ही. बापरे कठीणच काम आहे. हो देतो ना मग, देतो. तो नाही फोन पे मार लवकर, नंबर सांग तुम्ही पटकन. चल पटकन टाक. मग जरा अर्धे दे मला लवकर. देतो मी, माझ्याजवळ नाही ते. हो तू ऑनलाईन मारून दे त्याला, मी देऊन देतो घरी. बरोबर ठीक आहे, मारतो मी तुम्हाला. सांगा नंबर सांगा. बरोबर ठीक आहे ना. पहिले यायला सोडून घ्या, मग आपला हिशोब चालतेच. करा द्यायला मोकळं करा. चला झाबरू निघतो म्हटलं आता, 5 वाजून राहिले. हो कसं आता यायचं कोर्टाचं काम झालं. तर म्हणलं तू कधी येऊन राहिला मग, आता कसं काय करतं म्हणलं शोध लावायचा. आज येतं का उद्या येतं मग. बस आता गाडी घरी नेऊन ठेवतो. म्हणजे एक दुसरी गाडी आहे आपल्या साहेबाची, हो ते म्हणे घेऊन जा. तर ते गाडी घेऊन येतो मी तिथं आणि पाहतो याचा खोल फिटिंग काय आहे. तेच म्हणलं बा, फक्त कसं निकाल लागला पाहिजे बा कायदा. 6.5 लाख रुपये कसे कोणत्या हालतीत शिवलाल भाऊ सापडले पाहिजे. सोयाबीनचा बॅगवाला कोण आहे काय सगळं बिलकुल त्याचा निकाल लागला पाहिजे. हो ना, बिलकुल लागून जाईल. हो काही हरकत नाही. काशीनाथचा फोन आहे. हा बोल काशीनाथ, काय आहे रे बा, काय खबर तिकडली. शिवलाल भाऊ, हो ते आपलं गेलते म्हणलं ते महाराजच्या तिकडे. हो झालं म्हणलं चकवा नील झाला. हो मारतेचा फ्रेश वाटून राहिला. घरी आलेत बा आता गंजीला आबाजी म्हणे झाला म्हणे मोकळा, आता काही विषय नाही राहिला म्हणे. आपल्या गावावर कोणतंच संकट येणार नाही म्हणे आता. असं म्हणजे कंदील आपल्या आधी पोहोचला बी नाही. असं म्हणजे चकवा सापडला निघून गेला म्हणते. काय बेवकूफ म्हणा बाबा. बरोबर ठीक आहे. मग ते पैसा शोध लागला का मग. ते काही नाही म्हणते. ते चकव्या संगच पैसे कुठे नेले काय नेले ते त्याचं त्याला माहिती. मारतीला काहीच आठवण नाही राहिले ते. हो तेच तर म्हणून राहिला मी कसा काय गेलतो म्हणते. तिथं काहीच नाही सापडलं, काहीच नाही. कोणता म्हणजे शोधही नाही काहीच नाही. बरोबर आहे. त्या लुटेरीनं याच्यापासून पैसे घेतले आणि केलं यायला मोकळं नाही का. बरोबर ठीक आहे. बरं आता आम्ही करतो इलाज त्याचा. झाबरू येऊन राहिला आता. काही विषय नाही. आता उद्याचा एपिसोड शेवटचा आहे आणि किती विषय क्लिअर आहे. येऊन राहिला का जाबरू. बरोबर या मग आता. हो पाहा तुम्हीच तोडगा काढा ते. हो त्याला तर काही लागला नाही. काय त्यानं काय पोतीरा फिरवला आणि जयरामजी घ्या. ठीक आहे मग. हो ठीक आहे मग ठेवतो मग. हो निघालोच आम्ही आता.